मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, पूर्व राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बनवारीलालजी पुरोहित, आमचे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय अजयजी संचेती, विकासजी ठाकरे, सुधाकरराव कोहळे, प्रकाशजी गजभिये, परिणिती फुके, रवीजी वाघमारे, जयप्रकाशजी गुप्ता, श्यामजी पत्थरकिने, राजूजी कडोले, शिवानीताई दाणी, प्रवीणजी महाजन, माझी पत्नी अमृता, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या पश्चिम नागपूर नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, या शोभायात्रा समितीचे सर्व पदाधिकारी, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, पण लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे। आणि उपस्थित सर्व रामभक्तांनो, मी आपल्या सर्वांना श्री रामनवमीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। प्रभू श्रीराम जे आपले राष्ट्रपुरुष आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं उच्च जीवन मूल्य काय असतात हे आपल्याला शिकवलं, मर्यादा काय असतात हे आपल्याला दाखवलं, आणि खऱ्या अर्थानं आपण असं मानतो की ज्याचा उल्लेख नितीनजींनी केला की सर्वोत्तम राज्य कुठलं तर ते रामराज्य, कारण रामराज्य म्हणजे भेदभाव विरहित राज्य, रामराज्य म्हणजे सत्याचा विचार करणारं राज्य, आणि रामराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अधिकार देणारं राज्य। अशा प्रकारचं राज्य स्थापन करण्याची आपल्या सर्वांची मनीषा असते, आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांची आराधना आपण सगळे करतो। खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसांना एकत्रित करून एक असं सैन्य तयार केलं की ज्या सैन्याने असुरी शक्तीचा विनाश केला, आणि त्यातनं प्रभू श्रीरामांनी आपल्याला सांगितलं की असुरी शक्ती संपवण्याकरता कुठल्या अवतारी पुरुषाची आवश्यकता नाही आहे, प्रत्येकाने आपल्यातला राम जर जिवंत केला तर आपण असुरी शक्ती ही संपवू शकतो। आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी वंदन करतो, त्यांचं अभिवादन करतो। आणि आज या शोभायात्रेच्या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की समोर एक झाकी संविधानाची देखील दिसते आहे। भारताचं संविधान, ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले, आणि या संविधानाने देखील आपल्याला जे रामराज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केलं, आणि त्याचीही प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे, त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मला असं वाटतं ही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे, कारण आज आपलं संविधान हे आपल्याकरता रामराज्य आणण्याचं उपकरण आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। गेले 50 वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे। ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी देखील त्यातलं एक आहे, त्यामुळे माझंही अभिनंदन करतो, आणि सगळ्यांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। मनपूर्वक धन्यवाद। आज एक खूप छान योग जुळून आलाय। प्रभू रामरायाचा जन्मदिवस रामनवमी आज आपण साजरी। तर नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। प्रभू श्रीरामाने मर्यादा कायम ठेवली असं ते म्हणाले, तर प्रत्येकाने आपापल्यातला राम जिवंत केला पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत। तर असुर प्रवृत्तीवर नियंत्रण मिळेल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर नागपूरमध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झालेत। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.